हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे। चासनळी येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहाऐवजी आंदोलनाचा निर्धार। चासनळी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग व बहुजन समाज बांधव एकत्र आले। मात्र यंदा जयंती साजरी करण्याऐवजी त्यांच्या हक्काच्या जागेसाठी लढा देण्याचा ठाम निर्धार समाज बांधवांनी व्यक्त केला। मिळालेल्या माहितीनुसार गावातील कांबळे नामक व्यक्तीने कोणतीही शासकीय परवानगी न घेता अण्णाभाऊ साठे यांच्या फलकासाठी राखीव असलेल्या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। याबाबत मातंग समाज बांधवांनी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे। याच पार्श्वभूमीवर जयंतीच्या दिवशी समाज बांधवांनी उत्सव साजरा न करता आम्ही आमच्या हक्काच्या जागेसाठी लढणार असा निर्धार व्यक्त करत महसूल प्रशासनाला थेट इशारा दिला। संबंधित व्यक्तीने गावातील काही लोकांकडून बेकायदेशीर घरकुले विकत घेऊन अतिक्रमण वाढवल्याचीही माहिती समोर आली आहे। या प्रकरणी चासनळी येथील अण्णाभाऊ साठे फाउंडेशनतर्फे ग्रामपंचायत, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी तसेच वरिष्ठ पातळीवर तक्रारी दाखल करण्यात आल्या असून स्मरणपत्र देखील देण्यात आले आहे। मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने समाजात नाराजी व्यक्त होत आहे। दरम्यान बहुजन समाजाचे नेते मंगेश भाऊ अवताडे यांना घटनास्थळी बोलावून प्रत्यक्ष परिस्थिती दाखवण्यात आली। यावेळी समाज बांधवांनी येत्या 7 ते 8 दिवसात अतिक्रमण हटवून जागा मोकळी न केल्यास ग्रामपंचायत चासनळी येथे उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। ठोकशाही न्यूज 24 महाराष्ट्र ब्युरो चीफ इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख। सर्वांना क्रांतिकारी जय अण्णाभाऊ जय लवजी। आज या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची या ठिकाणी जयंती आहे आणि हा जयंती उत्सव संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी साजरा होतो। त्याचबरोबर लोकमान्य टिळक यांची देखील या ठिकाणी पुण्यतिथी आहे। या दोन्ही महापुरुषांना मी एकदा या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि या अनुषंगाने आज कोपरगाव तालुक्यातील चासनळी या गावामध्ये आज संपूर्ण जो मातंग समाज आहे या समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहे आणि त्याबरोबर गावातील काही प्रतिष्ठित नागरिक देखील या ठिकाणी जमलेले आहे आणि या अनुषंगाने अण्णाभाऊ साठेंना विनम्र अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो होतो। परंतु या समाज बांधवांची एक भूमिका आहे की या ठिकाणी जो अण्णाभाऊ साठेंना या ठिकाणी जी जागा होती, ज्या अण्णाभाऊ साठेंचं जे फलक या ठिकाणी आपल्याला दिसतंय त्या फलकासाठी जागा ठेवली होती, परंतु या गावातील एका इस्मानी या जागेवरती या ठिकाणी बेकायदेशीर अतिक्रमण केलेलं आहे। म्हणून या ठिकाणी या गावातील जे मातंग समाज आणि बाकीचा बहुजन समाज आहे या समाजांनी या ठिकाणी एक नारा लावला आहे की अण्णाभाऊ साठेंची या ठिकाणी जी जागा आहे ती आम्हाला पाहिजे। या संदर्भामध्ये जी ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, तहसील कार्यालय असेल किंवा वरिष्ठ पातळीवरती या ठिकाणी निविदा आणि प्रकरण दाखल करण्यात आलेले आहे, परंतु अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नसल्यामुळे हा समाज आज या ठिकाणी नाराज झालेला आहे आणि त्यांनी अण्णाभाऊ साठेंना विनम्र अभिवादन केलंय। परंतु सध्याची परिस्थिती बघून, सध्याची या ठिकाणी जी गलिच्छ वातावरण, त्या ठिकाणी येण्यासाठी जागा नाही, मग अण्णाभाऊ साठेंची आम्ही जयंतीला आम्ही विनम्र अभिवादन करणार आहोत, पण अशा ठिकाणी जयंती कशी साजरी करावी हा प्रश्न त्यांनी या ठिकाणी प्रसार माध्यमाद्वारे अधिकाऱ्यांना केलेला आहे। म्हणून आपण या ठिकाणी ग्रामपंचायत चासनळी यांना या ठिकाणी आम्ही आज जयंतीच्या उत्सवाने इशारा देतो की येत्या 7 दिवसामध्ये या ग्रामपंचायत चासनळी येथे मोठ्या भव्य स्वरूपाचं सर्व समाज बांधवांच्या वतीनं जोपर्यंत या अण्णाभाऊ साठेंना या ठिकाणी न्याय भेटत नाही, अण्णाभाऊ साठेंची जागा या ठिकाणी भेटत नाही, तोपर्यंत सर्व मातंग समाज आणि इतर बहुजन समाज आणि आमच्यासारखे समाज बांधव, आदिवासी समाज असेल, हे समाज देखील या ठिकाणी या मातंग समाजाच्या पाठीमागे उभे राहून स्वतः मी या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे एवढीच या ठिकाणी चेतावणी देतो आणि अण्णाभाऊ साठेंना या ठिकाणी त्यांच्या जागेसाठी जागा भेटली पाहिजे आणि या समाज बांधवांना न्याय भेटले पाहिजे। या भूमिकेतून आम्ही या ठिकाणी आव्हान देतोय। जय अण्णाभाऊ, जय लवजी, जय एकलव्य, जय भीम, जय शिवराय।